बाही कापायची. परत बाहीला ही लांबी आली ब्लाऊजला, ही ब्लाऊजची लांबी आहे. तर बाही कापताना ब्लाऊजच्या लांबीमध्येच कापायचं. तर ब्लाऊजचं किती कापड उरलं आहे त्याप्रमाणे बघा आणि आपल्याला हे असं दोन इथे बाही बसवून द्या. ओके. इथे ब्लाऊजला बाहीमध्ये इथे शिलाईचंच ठेवलं आहे, खाली मोडायला पण ठेवलेली आहे जागा आणि ही मुंड्याला शिवायला ठेवलेली आहे. ही लांबीच आहे, कापड लांबीत घ्यायचं कधी पण. जसं आपण फ्रंटला आणि बॅकला पण लांबीत घेतलं कापड आणि ही रुंदी आहे कापडाची. आता आपण हे लांबीमध्ये कापड ठेवून घेऊया. कापड जेवढं कमीत कमी वेस्ट करता येईल तेवढं कमीत कमी वेस्ट करायचं. कापड जास्ती वेस्ट नाही करायचं. ओके. इथे जेवढं हे आता मी इथून तिथून कापत नाही आहे. इथे मला सलग पीस मिळतो. कधीतरी मला मुंड्याच्या किंवा गळ्याची अजून फेसिंग वगैरे बऱ्याच गोष्टी कापायच्या. तर त्याच्यासाठी हे इथे थोडंसं हे कापड कमी जास्ती असेल खाली तर तुम्ही आधीच मार्किंग करून घ्या, नाही तर मग परत बघून घ्या, नाही तर कमी जास्ती लांबी होईल. इथे बघून घ्यायचं कापड कधी पण पेटताना. इथे शिलाई ऑलरेडी आहे त्यामुळे इथे शिलाईचा अलाउन्स येईल. ओके. आपला लाईट कलरचा चॉक घ्यायचा, लक्षात ठेवा. चॉकचा कुठला रंग घ्यायचा, कुठल्या कापडासाठी घ्यायचा, काय घ्यायचं ते पण आपण जिथे तुम्हाला वाटतं आहे सरळ लाईन आहे तिथे तुम्हाला असं फोल्ड करून घ्यायचं असेल तर तुम्ही फोल्ड करून पण लाईन मार्किंग करू शकता. असं जिथे ते सरळ लाईन असेल असं काही गरज नाही की ट्रेसिंग व्हीलनेच करायला पाहिजे. आपण असं फोल्ड करूनही मार्किंग घेऊ शकतो. ट्रेसिंग व्हील नसेल तर तुम्ही अशीही फोल्ड करूनही मार्किंग घेऊ शकता. ओके. आता ह्याच्यामध्ये ब्लाऊजमध्ये एक शक्यतो इथे एक सेंटरला एक मार्किंग आहे. ते सेंटरचं मार्किंग खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. सेंटर मार्किंग करून, कारण की जेव्हा आपण मुंडा जोडतो ती मुंडा जोडताना आपल्याला कळलं पाहिजे की बॅक आणि फ्रंट कुठे आहे, काय आहे. हे बॅक आहे, हे फ्रंट आहे. फ्रंटचं आपण पॅटर्न करताना बघितलं होतं बॅक आणि फ्रंटमध्ये थोडासा फरक असतो. थोडंसं कवमध्ये फरक आहे. मला कधीतरी वाटतं जास्ती कवमध्ये फरक घ्यायचा वगैरे तर घेऊ शकता फिटिंगप्रमाणे. ओके. आता हे मार्किंग झालेलं आहे. अभी तो सिंपल ही है. यालाही ट्रेसिंग व्हीलने मागच्या बाजूला शिलाईचं अलाउन्स मार्किंग करून घ्या. कोणाचं जे आहे ते मार्क करून घ्या. ही सेंटर लाईन मात्र मार्किंग करून घ्या, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. स्टार्ट.
ह्याच्यामध्ये फ्रंट आणि बॅक जेव्हा आपण हे फोल्ड करू सेंटर लाईनवरती, तर ही जी बाजू आहे, ही आतला कर्व आहे ती फ्रंट आहे, आणि हा जो आहे हा थोडा उभा कर्व आहे तो बॅक आहे. त्याच्यावरती मार्किंग करून घ्या. इथे पण पाहिजे तर लिहून घ्या तसंच, हे बॅक आणि हे फ्रंट. इथे बाकी मार्किंग आलेलंच आहे आपल्याला शिवणाचं. ओके, जरा सवय झाली की तुम्हाला एवढं मार्किंग करायची गरज नाही, पण सवय होईस्तोपर्यंत थोडंसं मार्किंग करून घेतलेलं बरं. कधी पण ह्या कॉटनला चालून जातं, पण जेव्हा आपण सिंथेटिक करतो कपडे त्याच्यामध्ये थोडं मार्किंग केलेलं बरं असतं. आता हे आपण कापड जे वापरतो, वेगवेगळ्या प्रकारची कापडं काय वापरतो, कशासाठी वापरतो, ह्याच्यासाठी आपण टेक्स्टाईल सेक्शन म्हणजे फॅब्रिकचा एक सेक्शन आहे, वस्त्राचा एक सेक्शन आहे, त्याच्यावरती आपण अजून माहितीसाठी तिथे क्लिक करून जाऊ शकतो. आता हे आत्ता आपण वापरलं, हे कॉटन पॉपलिन कापड वापरलं आहे, कारण की सुरुवातीला शिकताना ते जास्ती बरं पडतं.
करूँगी 2 दिन के बाद फिर से।